बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सखोल चर्चा करणार आहोत जो केवळ एक पुस्तक नाही तर एका मोठ्या वैचारिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. तो ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म. अगदी बरोबर. आणि हा ग्रंथ म्हणजे केवळ गौतम बुद्धांचं चरित्र नाही. बाबासाहेबांनी यातून बुद्धांच्या धम्माची सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांच्या आधारावर पुनर्मांडणी केली आहे. हो, त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात लिहिला गेलेला हा ग्रंथ त्यांच्या संपूर्ण वैचारिक प्रवासाचा सार मानला जातो असं मी ऐकलंय. नक्कीच. चला तर मग हेच उलगडून पाहूया. हो, मला हेच जाणून घ्यायचंय की बाबासाहेबांनी या ग्रंथातून नेमकं काय मांडलंय, इतकं क्रांतिकारी काय आहे यात. सगळ्यात मोठी आणि क्रांतिकारी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्माला अंधश्रद्धा, कर्मकांड, देवदेवतांची पूजा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्णव्यवस्थेच्या झोखडातून पूर्णपणे मुक्त केलं. अच्छा. त्यांनी धम्माला मानवी मुक्ती, समता आणि विवेकाचा एक मार्ग म्हणून सादर केलाय. म्हणूनच ते म्हणतात की हा ग्रंथ धर्मग्रंथ नाही तर मानवी जीवनशास्त्र आहे. मानवी जीवनशास्त्र हा शब्दच खूप प्रभावी आहे. म्हणजे हा ग्रंथ ईश्वर केंद्रित नाही तर मानव केंद्रित आहे असं म्हणायचंय का? तंतोतंत. माणसाचं दुःख काय आहे, ते का निर्माण होतं आणि ते इथेच याच जीवनात कसं संपवता येईल, हा या ग्रंथाचा मूळ गाभा आहे. म्हणजे त्यांनी पारंपरिक कथांना एक नवीन तर्कशुद्ध दृष्टिकोन दिला. मग या ग्रंथाची रचना कशी आहे? बाबासाहेबांनी हा ग्रंथ अनेक भागांमध्ये विभागला आहे. यात बुद्धांचं जीवन आहे, त्यांच्या काळातली सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती, म्हणजे जसं की वेदकालीन ब्राह्मणवाद, यज्ञसंस्था, वर्णव्यवस्था या सगळ्याचं विश्लेषण आहे. आणि यासाठी त्यांनी काय आधार घेतला? त्यांनी पाली त्रिपिटक, जातकथा आणि आधुनिक संशोधनाचा आधार घेतला. पण यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बुद्धांना एक चमत्कारिक किंवा दैवी पुरुष म्हणून नाही मांडलं. तर मग कसं मांडले? तर इतिहासातील एक विवेकी, करुणाशील आणि क्रांतिकारी विचारवंत. आणि इथेच तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, बरोबर? धम्म आणि धर्म यातील फरक. अगदी. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब स्पष्ट करतात की धर्म हा देव, आत्मा, पुनर्जन्म, कर्मफळ, यज्ञपूजा यांसारख्या संकल्पनांवर आधारित असतो. म्हणजे एका अदृश्य शक्तीवर अवलंबून असतो. हो. तर बुद्धांचा धर्म यापैकी कशावरही अवलंबून नाही. त्याचा पाया आहे नीती, प्रज्ञा, करुणा आणि सामाजिक समता. बरं, तर मग आपण थोडं त्या काळात जाऊया. बुद्धांच्या जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती, जिच्या विरोधात हे एक मोठं वैचारिक बंड होतं? तो काळ सामाजिक अन्यायाने भरलेला होता. सगळीकडे ब्राह्मण धर्माचं वर्चस्व होतं आणि यज्ञ, पशुबलिदान, कर्मकांड यालाच धर्म मानलं जायचं. आणि वर्णव्यवस्था तर होतीच. हो ना. समाज 4 वर्णांमध्ये विभागला होता, ज्यात शूद्रांना शिक्षण, संपत्ती आणि सन्मानापासून वंचित ठेवलं गेलं होतं. स्त्रियांनाही स्वातंत्र्य नव्हतं. दुःख हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे असं सांगून लोकांची दिशाभूल केली जात होती. म्हणजे एका प्रकारे लोकांना त्यांच्या परिस्थितीला शरण जायला भाग पाडलं जात होतं. अगदी. आणि याच अमानवी व्यवस्थेविरुद्ध बुद्धांचा धम्म एक पर्याय म्हणून उभा राहिला. आता आपण सिद्धार्थ गौतमांच्या जीवनाकडे वळूया. एक राजकुमार म्हणून एवढ्या ऐश्वर्यात वाढूनही त्यांच्या मनात अस्वस्थता का होती? कारण सिद्धार्थ हे खूप संवेदनशील आणि विचारशील होते. त्यांना हे जाणवत होतं की राजवाड्यातील सुख हे फक्त मर्यादित लोकांपुरतं आहे आणि बाहेरचा समाज दुःखात, त्रासात जगतोय. आणि मग ती प्रसिद्ध कथा येते 4 दृश्यांची. हो, वृद्ध, आजारी, मृतदेह आणि संन्यासी. पण बाबासाहेब याकडे केवळ एक कथा म्हणून नाही तर एका प्रतिकात्मक दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे त्यांच्या मते ही दृश्ये म्हणजे मानवी जीवनातील सार्वत्रिक सत्याची जाणीव होती की प्रत्येक जण, तो राजा असो किंवा रंक, तो म्हातारा होणार, आजारी पडणार आणि मरणार. आणि मग या दुःखावर उपाय काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. बरोबर. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला. पण याला पलायनवाद म्हणता येईल का? अनेकांना वाटते की पत्नी आणि मुलाला सोडून जाणं योग्य नव्हतं. खूप चांगला मुद्दा आहे. पण बाबासाहेबांच्या मते तो पलायनवाद अजिबात नव्हता. तर मग काय होतं? तो मानवजातीच्या दुःखाचं कारण शोधण्याचा एक विवेकी आणि धाडसी निर्णय होता. त्यांनी वैयक्तिक सुखापेक्षा मोठ्या ध्येयाला महत्त्व दिलं. आणि सुरुवातीला त्यांनी कठोर तपस्या केली, उपवास केले, शरीराला खूप यातना दिल्या.
हो, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की शरीराला छळण्याने मुक्ती किंवा ज्ञान मिळत नाही. उलट विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. इथेच बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारला. मध्यम मार्ग म्हणजे जो भोगवाद आणि आत्मक्लेश या दोन्ही टोकांपासून दूर आहे तोच ना. तंतोतंत. आणि मग त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. तर बाबासाहेबांच्या मते हे बुद्धत्व म्हणजे नेमकं काय? कोणती अलौकिक शक्ती मिळाली का त्यांना? नाही, अजिबात नाही. आणि बाबासाहेब हेच ठामपणे सांगतात, बुद्धत्व म्हणजे कोणतीही अलौकिक शक्ती मिळवणं नव्हे. मग काय? बुद्धत्व म्हणजे दुःखाचं खरं कारण समजणं आणि त्यावरचा उपाय शोधणं. त्यांना हे ज्ञान झालं की दुःखाचं मूळ बाहेर कुठेही नाही, ते मानवाच्या मनातच आहे. मनात म्हणजे कसं? लोभ, ज्याला आपण तृष्णा म्हणतो, द्वेष आणि मोह हीच दुःखाची मूळ कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्तीसाठी कोणत्याही देवाच्या कृपेची गरज नाही. मानव स्वतःच्या आचरणानेच सुखी किंवा दुःखी होतो. वा, म्हणजे उपाय आपल्याच हातात आहे. आणि इथूनच धम्माचा पाया असलेल्या त्या 4 आर्य सत्यांचा जन्म झाला, बरोबर? हो, आणि ही 4 सत्ये अजिबात निराशावादी नाहीत. उलट ती मानवाला कृती करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यातलं पहिलं सत्य पहिलं सत्य, जीवन दुःखमय आहे. म्हणजे जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू हे सर्व दुःख आहे. आधी समस्या स्वीकारणं. ठीक आहे. आणि दुसरं? दुसरं सत्य, या दुःखाला कारण आहे. आणि ते कारण म्हणजे तृष्णा, द्वेष आणि मोह. म्हणजे समस्येचं मूळ शोधणं. अगदी. तिसरं सत्य, या दुःखाचा अंत करणं शक्य आहे. हे सगळ्यात जास्त आशा देणार आहे. आणि चौथं सत्य? म्हणजे त्या दुःखाचा अंत करण्याचा मार्ग. बरोबर. चौथं सत्य, दुःखाचा अंत करण्यासाठी एक मार्ग आहे. आणि तो म्हणजे अष्टांगिक मार्ग. तर मग हा अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? यात काही अवघड विधी किंवा पूजा आहेत का? नाही, अजिबात नाही. हा एक अत्यंत व्यावहारिक जीवनमार्ग आहे, जो सर्वांसाठी खुला आहे. यात 8 गोष्टींचा समावेश आहे. कोणती आहेत ती 8 गोष्टी? पहिली आहे सम्यक दृष्टी, म्हणजे योग्य दृष्टिकोन. जगाकडे पूर्वग्रह न ठेवता जसं आहे तसं पाहणं. दुसरी? सम्यक संकल्प, म्हणजे योग्य निश्चय. हिंसा आणि द्वेषापासून मुक्त होण्याचा निश्चय. त्यानंतर आहे सम्यक वाचा. म्हणजे योग्य बोलणं, खरं बोलणं. हो, पण फक्त खरं नाही, तर नम्रपणे आणि दुसऱ्याला उपयोगी ठरेल असं बोलणं. मग येतो सम्यक कर्मांत, म्हणजे योग्य कृती. हिंसा, चोरी न करणे. आणि सम्यक आजीविका म्हणजे उपजीविकेचा मार्ग. हो, आपला व्यवसाय प्रामाणिक असावा आणि त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही जीवाला त्रास होता कामा नये. त्यानंतर आहे सम्यक प्रयास, म्हणजे मनात वाईट विचार येऊ न येण्याचा सतत प्रयत्न करणे. हे तर खूप अवघड वाटतंय. अवघड आहे, म्हणूनच त्याला प्रयास म्हटलंय. त्यानंतर येते सम्यक स्मृती, म्हणजे आपण काय करतोय, बोलतोय याबद्दल सतत जागरूक राहणे. आणि शेवटची आहे सम्यक समाधी. म्हणजे मन एकाग्र करणे. हो, योग्य पद्धतीने मन एकाग्र करून त्याला शांत आणि स्थिर करणे. म्हणजे हा तर व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यालाच बदलणारा एक आराखडा आहे. अगदी. बाबासाहेब सांगतात की नैतिक व्यक्तींशिवाय नैतिक समाज निर्माण होऊ शकत नाही. आणि हा मार्ग त्यासाठीच आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण या चर्चेच्या शेवटाकडे येतोय. याचा अर्थ असा की बुद्धांचा धम्म हा धर्म नाही, तो एक जीवनमार्ग आहे. धर्म माणसाला गुलाम बनवतो असं ते म्हणतात, तर धम्म मुक्त करतो. आणि या धम्माचा पाया 3 स्तंभांवर उभा आहे, बरोबर? हो, प्रज्ञा, शील आणि करुणा. याबद्दल थोडं सांगा. प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि विवेक. शील म्हणजे नैतिक आचरण, जे अष्टांगिक मार्गातून मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करुणा, म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी मैत्री आणि प्रेम. त्यांच्या मते या 3 गोष्टींशिवाय समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकत नाही. तंतोतंत. हाच या ग्रंथाचा खरा संदेश आहे. बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्माला धर्म मानण्यास नकार दिला. त्यांच्या मते धर्म माणसाला गुलाम बनवतो, तर धम्म मुक्त करतो. आजच्या जगात जिथे अनेक गोष्टी धर्माच्या नावाखाली केल्या जातात, तिथे धम्म आणि धर्म यातील हा फरक आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनासाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो, यावर विचार करायला हरकत नाही. आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू. तोपर्यंत नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावरील आपल्या चर्चेच्या आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. हो. पहिल्या सत्रात आपण सिद्धार्थ गौतमाच्या वैयक्तिक प्रवासावर लक्ष केंद्रित केलं होतं. म्हणजे तो राजपुत्र ते संबुद्ध होण्याचा प्रवास, हो. 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गातून स्वतःच्या दुःखावर विजय मिळवण्याचा मार्ग. तो एक प्रकारे वैयक्तिक मुक्तीचा आणि आंतरिक शांतीचा शोध होता. अगदी. पण आता आपण या स्रोतांमधल्या अत्यंत वेगळ्या आणि माझ्या मते सर्वात स्फोटक पैलूवर प्रकाश टाकणार आहोत. बरोबर. इथे बुद्ध केवळ एक आध्यात्मिक गुरु राहत नाहीत, तर डॉक्टर आंबेडकरांच्या नजरेतून ते एका महान सामाजिक क्रांतिकारकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येतात. हो. आपण हे समजून घेणार आहोत की बुद्धांचा धम्म केवळ माझं दुःख कसं दूर होईल यापुरता मर्यादित नव्हता, तर आपल्या समाजाचं दुःख कसं दूर होईल या प्रश्नाचं ते उत्तर होतं. अगदी हा संपूर्ण समाजाच्या पुनर्रचनेचा एक जाहीरनामा होता. या चर्चेचा उद्देशच मुळी बुद्धांच्या शिकवणीतलं ते सामाजिक क्रांतीचं बीट शोधणं आहे, जे आंबेडकरांनी अचूक हेरलं. हो. आपण पहिल्या भागात एक उपमा वापरली होती, ती इथे पुन्हा वापरूया म्हणजे मुद्दा आणखी स्पष्ट होईल. कोणती? जर पहिल्या भागातली चर्चा ही आपल्या मनाचं सॉफ्टवेअर बद्दल होती, म्हणजे लोभ, द्वेष, मोह यांसारखे व्हायरस कसे काढायचे. बरोबर, आणि मनःशांतीचं ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, तर आजची चर्चा ही थेट समाजाच्या ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल आहे. आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्याची गरज बुद्धांना का वाटली हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. त्या काळातली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय होती, तर ती होती वर्णव्यवस्था. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना होती, स्त्री पुरुष असमानता आणि ह्या सगळ्यातून निर्माण होणारं शोषण. म्हणजे एक अशी सिस्टम जी काही लोकांना जन्मतःच सर्व अधिकार देत होती आणि बहुसंख्य लोकांना साधं माणूस म्हणून जगण्याचा हक्कही नाकारत होती. आंबेडकरांच्या मते हेच खरं सामाजिक दुःख होतं. बरोबर. म्हणजे सामान्यतः असं मानलं जातं की व्यक्ती आपल्या कर्मामुळे दुःखी होते. पण आंबेडकर इथे एक मूलभूत प्रश्न विचारतात, जो त्यांना बुद्धांच्या विचारात सापडला. कोणता प्रश्न? तो म्हणजे व्यक्ती केवळ स्वतःच्या चुकांमुळे दुःखी होते की अन्यायकारक सामाजिक रचनेमुळेही. याचे एक साधं उदाहरण घेऊया. हो, चालेल. समजा एखाद्या गावात एक अतिशय हुशार कुशाग्र बुद्धीचा मुलगा आहे, पण केवळ तो एका विशिष्ट जातीत जन्माला आलाय म्हणून त्याला शाळेत प्रवेश नाकारला जातो. ज्ञान मिळवण्यापासून त्याला रोखलं जातं. अगदी. आता त्याचं आयुष्यभर निरक्षर राहण्याचं दुःख हे त्याच्या वैयक्तिक कर्माचं फळ आहे की त्या व्यवस्थेच्या अन्यायाचं? नेमका हाच मुद्दा. बुद्ध या दुसऱ्या कारणावर म्हणजे व्यवस्थेच्या अन्यायावर बोट ठेवतात. त्यांनी कर्मसिद्धांताला एक सामाजिक परिमाण दिलं. अच्छा. ते म्हणाले की हो, वैयक्तिक कर्म महत्वाचं आहे, पण सामाजिक परिस्थिती आणि व्यवस्था ह्या कर्मावर आणि त्याच्या फळावर परिणाम करतात. म्हणजे फक्त व्यक्तीला उपदेश देऊन चालणार नाही. नाही, तर त्या व्यवस्थेलाच बदलावं लागेल जी विषमता निर्माण करते. हीच विक्रांती आहे. आणि म्हणूनच या चर्चेत आपण काही वादळी प्रश्नांना हात घालणार आहोत. हो. जसं की बुद्धांचा खरा संघर्ष कोणाशी होता? तो पारंपरिक देवदेवतांच्या संकल्पनांविरुद्ध होता की त्या संकल्पना वापरून सामाजिक सत्ता टिकवून ठेवणाऱ्या विचारसरणीविरुद्ध होता? महत्वाचा प्रश्न आहे. ज्या काळात जन्मावरून माणसाची लायकी ठरवली जात होती, त्या काळात जन्माने कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो हे सांगणं आणि ते प्रत्यक्षात आणणं किती धाडसाचं असेल, नाही का? अकल्पनीय आहे ते. इतकंच नाही तर आपण हेही पाहणार आहोत की संघ म्हणजे केवळ भिक्षूंचा मठ होता की तो एका नवीन समतावादी समाजाचा पहिला प्रयोग, एक प्रोटोटाईप होता. बरोबर. आणि स्त्रियांचा मुद्दा. हो. ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेरही दुय्यम स्थान होतं, तेव्हा त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संघात सामील करून घेणं हा त्यावेळच्या धर्मव्यवस्थेवर केलेला किती मोठा प्रहार होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे करुणा, मैत्री, पंचशील. हो. या साध्या वाटणाऱ्या संकल्पनांमागे एक संपूर्ण समाजव्यवस्था बदलण्याची ताकद कशी दडलेली आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया आणि आंबेडकरांच्या चष्म्यातून दिसणाऱ्या या क्रांतिकारक बुद्धांना समजून घेऊया. पहिला आणि मूलभूत मुद्दा हाच की बुद्धांचा धम्म वैयक्तिक मोक्षाच्या पलीकडे जाऊन सामाजिक दुःखाच्या मुळावर घाव घालतो. हो. आणि हे मूळ त्यांना सापडलं ते त्यावेळच्या सामाजिक रचनेत. त्यांच्या काळातले इतर अनेक विचारवंत व्यक्तीच्या चुकांवर बोट ठेवत होते. ते म्हणत होते, तू लोभी आहेस म्हणून तू दुःखी आहेस. पण बुद्धांनी एक पाऊल पुढे टाकलं. हो. त्यांनी विचारलं, ही व्यक्ती लोभी का झाली?
किंवा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं शोषण करण्याची संधी आणि अधिकारच कसे मिळतात? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांना काय दिसलं? त्यांना दिसलं की समाजातली विषमता ही नैसर्गिक नाही, ती मानवनिर्मित आहे. आणि जर ती मानवाने निर्माण केली असेल तर माणूस ती बदलू शकतो. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कर्माने दुखी होतो ही सोयीस्कर कल्पना त्यांनी नाकारली. पूर्णपणे नाकारली आणि थेट व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी होती ती विचारसरणी ज्याला आंबेडकर ब्राह्मणवाद म्हणतात. मला वाटते इथे आपण स्पष्ट करायला हवं की ब्राह्मणवाद म्हणजे काय. अगदी बरोबर. कारण हा शब्द अनेकदा गैरसमजाला कारणीभूत ठरतो. हो, आंबेडकरांच्या मांडणीनुसार इथे ब्राह्मणवाद म्हणजे कोणत्याही जातीविरुद्धचा संघर्ष नाही, तर तो त्या विचारसरणी विरुद्धचा, त्या आयडिओलॉजी विरुद्धचा संघर्ष आहे. कुठली आयडिओलॉजी? जी जन्माच्या आधारावर पवित्र अपवित्र आणि उच्च नीच असा भेद करते. जी विचारसरणी सांगते की ज्ञान, अधिकार आणि प्रतिष्ठा यावर काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी आहे. आणि बाकीच्यांनी केवळ त्यांची सेवा करायची आहे. बरोबर. आणि या विचारसरणीला आधार होता तो म्हणजे वेद, यज्ञ आणि मंत्रतंत्र. बुद्धांनी ह्या पायावरच हल्ला केला. म्हणजे त्यांनी थेट वेदांचं अपौरुषयत्व, म्हणजेच वेद देवांनी लिहिले आहेत आणि ते अंतिम सत्य आहेत, ही कल्पनाच नाकारली. हो, त्यांनी यज्ञात होणाऱ्या पशुहत्येला क्रूरता म्हटलं आणि जन्माने मिळणाऱ्या श्रेष्ठत्वाला आव्हान देत म्हटलं की न जच्च्या वसलो होती न जच्च्या होती ब्राह्मणो, कम्मुना वसलो होती कम्मुना होती ब्राह्मणो. सुंदर. याचा अर्थ अगदी सरळ आहे. माणूस जन्माने शूद्र किंवा ब्राह्मण होत नाही, तर तो आपल्या कर्माने, आपल्या आचरणाने शूद्र किंवा ब्राह्मण ठरतो. विचार करा, ज्या समाजात जन्मावरून तुमचं नशीब, तुमचं काम आणि तुमचा सामाजिक दर्जा सगळं काही ठरत होतं, तिथे हे वाक्य किती स्फोटक असेल. अगदी. बुद्धांनी ब्राह्मण या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली. ते म्हणाले, जो सदाचारी आहे, चारित्र्य संपन्न आहे, ज्याने आपल्या मनातील विकारांवर विजय मिळवला आहे, तोच खरा ब्राह्मण. मग तो कोणत्याही कुळात जन्माला आलेला असो. हो, हा केवळ धार्मिक सुधारणेचा मुद्दा नव्हता, हा सामाजिक सत्तेच्या रचनेला दिलेला थेट धक्का होता. पण केवळ वैचारिक आव्हान देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी एक पर्यायी व्यवस्था कशी असू शकते याचा एक प्रत्यक्ष नमुनाच तयार केला. आणि तो नमुना म्हणजे संघ. हो, मला वाटतं संघ ही बुद्धांची सर्वात क्रांतिकारी निर्मिती होती. निसंशय. संघ म्हणजे केवळ उपदेश ऐकणाऱ्या लोकांचा जमाव नव्हता. तो एका नव्या समाजाची लिव्हिंग लॅबॉरेटरी किंवा प्रोटोटाईप होता. या संघात प्रवेशाचा एकमेव निकष काय होता? तो म्हणजे धम्म स्वीकारण्याची इच्छा. तुमची जात, तुमचं कुळ, तुमचा भूतकाळ, तुमची सामाजिक प्रतिष्ठा या कशालाही तिथे किंमत नव्हती. संघाचे नियम सर्वांसाठी समान होते. आणि याची उदाहरणं तर थक्क करणारी आहेत. आपण उपालीचं उदाहरण घेऊया. उपाली हा शाक्य राजकुमारांचा न्हावी होता. जेव्हा राजकुमार दीक्षा घेण्यासाठी आले तेव्हा बुद्धांनी उपालीला त्यांच्या आधी दीक्षा दिली. याचा परिणाम काय झाला? ज्या राजकुमारांची तो कालपर्यंत सेवा करत होता त्यांना आता त्याचा आदर करावा लागणार होता, त्याला वंदन करावं लागणार होतं. जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाला मूठमाती देणारी यापेक्षा मोठी कृती कोणती असू शकते? बरोबर. किंवा सुनीतचं उदाहरण घ्या. तो एक सफाई कामगार होता ज्याला त्या काळात हीन समजलं जायचं. त्याला संघात काय स्थान मिळालं? त्याला संघात केवळ प्रवेशच नाही तर अर्हता पदापर्यंत पोचण्याचा मान मिळाला. अंगुलीमालचंही उदाहरण आहे. हो, अंगुलीमालसारख्या कुख्यात दरोडेखोराला ज्याने शेकडो हत्या केल्या होत्या, त्यालाही संघाले सामावून घेतलं आणि त्याच्यातलं माणूस पण जागं केलं. यातून बुद्धांनी हेच सिद्ध केलं की कोणताही माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते आणि योग्य संधी, योग्य वातावरण मिळाल्यास तो पूर्णपणे बदलू शकतो. म्हणजे संघाची रचनाच लोकशाहीवादी होती. हो, जिथे निर्णय चर्चेने आणि बहुमताने घेतले जात होते. आणि संपत्ती? संपत्तीवर कोणाचाही व्यक्तिगत हक्क नव्हता. ती संघाची सामूहिक मालमत्ता होती आणि नैतिक शिस्तीला सर्वोच्च स्थान होतं. हा खऱ्या अर्थाने एका समतावादी समाजाचा पहिला प्रयोग होता. हो, आणि हा प्रयोग केवळ पुरुषांपुरता मर्यादित नव्हता. ही त्याहून मोठी क्रांती होती. बरोबर. आपण जेव्हा स्त्री मुक्तीबद्दल बोलतो तेव्हा बुद्धांनी उचललेलं पाऊल किती ऐतिहासिक होतं हे आंबेडकरांनी अधोरेखित केलं आहे. हो, ज्या काळात स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकार नाकारले जात होते, स्त्री म्हणजे पुरुषाची मालमत्ता अशी धारणा होती. त्या काळात बुद्धांनी भिक्खुणी संघाची स्थापना केली. आणि हा निर्णय घेणं अजिबात सोपं नव्हतं. त्यांना सुरुवातीला विरोधही झाला होता, नाही का? हो, पण महाप्रजापती गौतमी, जी बुद्धांची मावशी होती,
तिच्या आग्रहामुळे आणि आनंदाच्या मध्यस्थीने अखेर बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला. आणि मग तर एक मोठी लाटच आली. हो, यशोधरा, जी बुद्धांची पत्नी होती, ती सामील झाली. आम्रपाली, जी एक गणिका होती, तिने आपलं सर्व वैभव सोडून संघाचा मार्ग स्वीकारला. या स्त्रियांनी केवळ मुक्तीचा अनुभव घेतला नाही तर त्यांनी धम्माच्या प्रचारात आणि प्रसारातही मोठं योगदान दिलं. मला वाटतं स्त्रीसुद्धा पुरुषाप्रमाणेच बुद्धत्व प्राप्त करू शकते हे तत्वतः मान्य करणं आणि ते जाहीरपणे सांगणं ही त्या काळातली एक अकल्पनीय गोष्ट होती. अगदी. कारण याचा अर्थ सरळ होता की आध्यात्मिक आणि बौद्धिक पातळीवर स्त्री आणि पुरुष पूर्णपणे समान आहेत. आंबेडकर म्हणतात की स्त्री मुक्तीचं हे तत्वज्ञान त्यानंतर अनेक शतकांपर्यंत कोणत्याच भारतीय धर्माने इतक्या ठामपणे आणि निसंदिग्धपणे स्वीकारलं नाही. म्हणजे बुद्धांनी केवळ स्त्रियांना संघात स्थान दिलं नाही, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा एक मार्ग दिला. तर आपण पाहिलं की संघ ही एक आदर्श समाजाची रचना होती. पण या समाजाला एकत्र बांधून ठेवणारी मूल्य कोणती होती, त्याचं कल्चर काय होतं? इथेच करुणा आणि मैत्री यांसारख्या संकल्पना महत्वाच्या ठरतात, नाही का? निश्चितच. कारण कायद्याने किंवा नियमांनी तुम्ही बाह्य समानता आणू शकता, पण जोपर्यंत लोकांच्या मनात एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम आणि समानतेची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत खरा समाज निर्माण होऊ शकत नाही. इथे करुणा या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. हो, करुणा म्हणजे केवळ दया किंवा कीव नव्हे. रस्त्यात एखाद्या गरजू व्यक्तीला पाहून अरे रे बिचारा असं मनात म्हणणं ही दया झाली. पण मग करुणा म्हणजे काय? पण थांबून पुढे जाऊन त्याला मदत करणं, त्याचं दुःख दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं ही करुणा आहे. ही एक सक्रिय भावना आहे. आणि मैत्री? मैत्री म्हणजे सर्व सजीवांप्रती असलेली बंधुत्वाची, समानतेची भावना. ही भावना जात, धर्म, लिंग, वर्ण या सगळ्याच्या पलीकडे जाते. तो माझ्यापेक्षा वेगळा आहे हा विचारच जिथे संपतो, तिथे मैत्री सुरू होते. आंबेडकरांच्या मते लोकशाहीची 3 तत्वं आहेत: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हो. कायद्याने स्वातंत्र्य आणि समता आणता येते, पण बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी ही केवळ या मैत्रीच्या भावनेतूनच समाजात रुजू शकते. म्हणजे कायदा तुम्हाला भेदभाव करण्यापासून रोखू शकतो, पण मैत्री तुम्हाला इतरांचा मनापासून स्वीकार करायला शिकवते. आणि याच मूल्यांना दैनंदिन जीवनात आणण्यासाठी पंचशील आहेत. हो. म्हणजे हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार न करणे आणि नशेपासून दूर राहणे. हे नियम तर अनेक धर्मांमध्ये आहेत. मग यात वेगळं काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आंबेडकर स्पष्ट करतात की इतर धर्मांमध्ये हे नियम बहुधा वैयक्तिक मोक्षासाठी किंवा पुण्य मिळवण्यासाठी आहेत. मी हिंसा करणार नाही कारण मला पाप लागेल. पण बुद्धांच्या धम्मात पंचशील हे सामाजिक स्वास्थ्यासाठी आहेत. विचार करा, ज्या समाजात लोक एकमेकांवर हिंसा करत नाहीत, एकमेकांच्या वस्तू चोरत नाहीत, एकमेकांशी खरं बोलतात, तिथे आपोआपच एक विश्वासाचं, सुरक्षिततेचं वातावरण तयार होतं. अगदी सहकार्याचं वातावरण तयार होतं. हा एका सुसंस्कृत आणि प्रगत समाजाचा पाया आहे. हे नियम व्यक्तीच्या मोक्षासाठी नाहीत, तर समाजाच्या सुखी आणि शांत जीवनासाठी आवश्यक असलेली सामाजिक शिस्त आहे. बरोबर. आणि या चर्चेतला शेवटचा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे धम्म आणि राज्यव्यवस्था. बुद्धांनी थेट राजसत्तेला आव्हान दिलं नाही, पण त्यांनी राजा कसा असावा, राज्य कसं चालावं याचे स्पष्ट संकेत दिले. हो. त्यांची संकल्पना कोणत्या तरी विशिष्ट धर्मराज्याची नव्हती, तर नैतिक राज्याची होती. म्हणजे राजांनी धम्माचं पालन करावं. त्याने करुणा, न्याय आणि समतेच्या तत्वांवर राज्य करावं. प्रजेचं पालन करणं, गरिबी दूर करणं, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे राजाचं कर्तव्य आहे. आंबेडकरांना यात लोकशाहीशी साम्य दिसतं? हो. आंबेडकरांना बुद्धांचा धम्म आणि आधुनिक लोकशाही यांच्यात एक मूलभूत साम्य दिसतं. दोन्ही व्यवस्था मानवी प्रतिष्ठा, समता, स्वातंत्र्य आणि विवेक या मूल्यांवर आधारित आहेत. लोकशाही जशी कायद्याचं राज्य प्रस्थापित करते, तसाच बुद्धांचा धम्म नैतिकतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा आग्रह धरतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासमोर उभे केलेले बुद्ध हे केवळ डोळे मिटून ध्यान करणारे आध्यात्मिक गुरु नाहीत. नाही. ते डोळे उघडे ठेवून समाजाचा दुःख पाहणारे आणि ते दूर करण्यासाठी व्यवस्थेशी संघर्ष करणारे एक महान सामाजिक क्रांतिकारक आहेत.
अगदी बरोबर. त्यांनी केवळ व्यक्तीच्या मनातील विकारांवर नाही तर समाजाला पोखरून काढणाऱ्या विषमतेवर आणि अन्यायावर प्रहार केला. आणि जाता जाता या स्रोतांवर आधारित एक विचार सर्वांसाठी. बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी दिलेला समतेचा, न्यायाचा आणि करुणेचा विचार हा केवळ इतिहासाच्या पुस्तकात जपून ठेवण्याचा एक विषय आहे की आजही त्याची गरज आहे. की आजही आपल्या समाजात, आपल्या दैनंदिन जीवनात खोलवर रुजलेल्या भेदभावांवर आणि विषमतेवर तो एक प्रभावी आणि अत्यंत आवश्यक उपाय ठरू शकतो. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. या स्रोतांवरील आपल्या चर्चेच्या पुढच्या आणि शेवटच्या सत्रात आपण या पुस्तकाचा आणि एकूण विचारांचा समारोप करणार आहोत. हो. आमची ही चर्चा आवडल्यास बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरच्या आपल्या चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण बुद्धांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या सामाजिक क्रांतीचा प्रवास पाहिला. हो, आपण जातीव्यवस्था, स्त्रीदास्य यावर त्यांनी केलेले प्रहार समजून घेतले. अगदी. पण आजची चर्चा या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहे, थेट विचारांच्या गाभ्याला हात घालणार आहे. आणि हाच भाग खरं तर सर्वात महत्त्वाचा आहे. बरोबर. आज आपण हे समजून घेणार आहोत की डॉक्टर आंबेडकरांना बुद्ध धम्मात असं काय दिसलं जे त्यांना इतर कुठल्याही तत्वज्ञानात दिसलं नाही. हा भाग म्हणजे या ग्रंथाचं आणि आंबेडकरांच्या विचारांचं खरं सार आहे. अगदी बरोबर. आज आपण काही अशा संकल्पनांवर बोलणार आहोत ज्या आपल्या विचारांमध्ये, आपल्या संस्कृतीत अगदी पक्क्या बसलेल्या आहेत. जसं की आत्मा म्हणजे शरीराच्या आत असणारी, मृत्यूनंतरही टिकणारी एक गोष्ट. हो. किंवा ईश्वर म्हणजे हे सगळं जग बनवणारा आणि चालवणारा कोणीतरी. आणि कर्म. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कर्म, म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या पापा पुण्याचं फळ जे आपण या जन्मी भोगतो. या 3 गोष्टी म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा पाया मानला जातो, नाही का? हो. पण आंबेडकरांच्या मते बुद्धांनी हा पायाच उखडून काढला. अच्छा. आणि त्यावर एक पूर्णपणे नवीन, तर्कशुद्ध आणि मानवकेंद्री इमारत उभी केली. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आज आपण फक्त बुद्धांनी काय सांगितलं हे पाहणार नाही, तर त्यांनी प्रचलित विचार का नाकारले आणि त्या जाडी कोणता पर्याय दिला हे समजून घेणार आहोत. हो. म्हणजे आत्मा नसेल तर मी कोण आहे, ईश्वर नसेल तर या जगाचं काय, बरोबर. आणि पूर्वजन्माचं कर्म नसेल तर मग माझ्या आजच्या दुःखाला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं आंबेडकरांच्या नजरेतून शोधणं हाच आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश आहे. चला तर मग या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. आपण सुरुवात करूया त्या 2 मोठ्या कल्पनांपासून ज्यांना बुद्धांनी थेट आव्हान दिलं, आत्मा आणि ईश्वर. हो. पण थांबा, मला एक प्रश्न पडतो. विचारा. जर आत्मा आणि ईश्वर या संकल्पना इतक्या खोलवर रुजलेल्या होत्या तर त्या नाकारून बुद्धांनी लोकांना काय पर्याय दिला? बरोबर. कारण या संकल्पना लोकांना एक प्रकारचा भावनिक आणि मानसिक आधार देतात. तो आधार काढून घेतल्यावर एक प्रकारची पोकळी निर्माण झाली नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच बुद्धांचं वेगळेपण दिसतं. त्यांनी पोकळी निर्माण केली नाही, मग तर त्यांनी माणसालाच त्या पोकळीच्या जागी बसवलं. अच्छा. आत्मा या संकल्पनेबद्दल बोलूया. बुद्ध म्हणतात की ज्याला आपण मी किंवा आत्मा म्हणतो ती कुठली एक अविनाशी, कायम टिकणारी वस्तू नाही. मग काय आहे? कल्पना करा की मी म्हणजे गाडी आहे. ठीक आहे. आता गाडीचे भाग जसे इंजिन, चाकं, सीट, स्टीअरिंग हे सगळे एकत्र येतं तेव्हा ती गाडी म्हणून चालते. पण यातला गाडी नावाचा कुठलाही वेगळा आत्मा नसतो. बरोबर. तुम्ही एक एक पार्ट वेगळा केला तर गाडी उरत नाही. वाव. म्हणजे मी हा एक स्वतंत्र घटक नाही, तर एक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. बुद्ध त्याला पंचस्कंध म्हणतात. पंचस्कंध. हो. रूप म्हणजे आपलं शरीर, वेदना म्हणजे सुखदुःखाच्या भावना, संज्ञा म्हणजे गोष्टी ओळखण्याची शक्ती, संस्कार म्हणजे आपल्या मनावर झालेले चांगले वाईट परिणाम किंवा सवयी, आणि शेवटचं आणि विज्ञान म्हणजे चेतना. या 5 गोष्टींचं मिश्रण जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा मीपणाचा अनुभव येतो. म्हणजे यातला कुठलाही एक भाग काढून घेतला तर मी उरत नाही. परफेक्ट. त्यामुळे आत्मा नावाचा कुठलाही कायमस्वरूपी वेगळा ड्रायव्हर नाहीच. माणूस ही एक जिवंत, सतत बदलणारी प्रक्रिया आहे. आणि ईश्वराबद्दल काय? त्यांचं म्हणणं हे नास्तिकतेच्या जवळ जाणारं होतं की आणखी काही वेगळं? आंबेडकरांच्या मते बुद्ध नास्तिक नव्हते, तर ते विवेकवादी होते. विवेकवादी? हो. त्यांनी ईश्वर नाही असं ठामपणे म्हणण्यापेक्षा प्रश्न विचारले. कोणते प्रश्न? जर जग बनवणारा ईश्वर इतका दयाळू आणि सर्वशक्तिमान आहे तर जगात इतकं दुःख का आहे?
निरपराध लहान मुलं का त्रास सहन करतात? त्याने माणसातच गरीब, श्रीमंत, उच्च-नीच असा भेद का निर्माण केला? आणि या प्रश्नांचे उत्तरे मिळत नाहीत. अगदी. म्हणून बुद्ध म्हणाले की या अनुत्तरित प्रश्नांवर वेळ घालवण्यापेक्षा जे दुःख आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ते दूर कसं करायचं यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे त्यांनी जबाबदारी देवावरून माणसावर आणली. बरोबर. म्हणजे एका अर्थी त्यांनी माणसाला सांगितलं की तुमच्या नशिबाचे शिल्पकार तुम्हीच आहात. हो. प्रार्थना करून किंवा दैवी कृपेची वाट पाहून काही बदलणार नाही. तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. परफेक्ट. इथे प्रार्थनेपेक्षा प्रयत्न श्रेष्ठ आणि दैवी कृपेपेक्षा मानवी कृती श्रेष्ठ मानली आहे. हा एक कमालीचं वैज्ञानिक आणि आधुनिक विचार आहे. म्हणजे दुःख दूर करण्यासाठी दुःखाचं कारण शोधावं लागेल. आणि ते कारण दूर करण्यासाठी कृती करावी लागेल. हाच त्यांच्या धम्माचा पाया आहे. ठीक आहे. म्हणजे बुद्धांनी ईश्वर आणि आत्मा नाकारून माणसाला केंद्रस्थानी आणलं. पण मग माणसाच्या कृतींची जबाबदारी कोणावर? बरोबर. इथेच पारंपरिक कर्मसिद्धांताला त्यांनी एक जबरदस्त कलाटणी दिली, नाही का? हो. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. पारंपरिक कर्मसिद्धांत काय सांगतो? तो सांगतो की तुम्ही आज जे काही भोगत आहात, मग ते सुख असो वा दुःख, गरिबी असो वा श्रीमंती, ते तुमच्या मागच्या जन्मातल्या कर्मांचं फळ आहे. अगदी. या सिद्धांतामुळे काय होतं तर सामाजिक विषमतेला एक प्रकारे धार्मिक मान्यता मिळते. हो. म्हणजे एखादा माणूस अस्पृश्य म्हणून जन्माला आला तर तो त्याच्या पूर्वकर्मामुळे. त्याला दोष व्यवस्थेला देता येत नाही. बरोबर. पण बुद्ध इथे पूर्णपणे वेगळा विचार मांडतात. आंबेडकर सांगतात की बुद्धांचा कर्मसिद्धांत हा नैतिकतेवर आधारित आहे. अरे वा, हे तर पूर्णपणे वेगळं आहे. हो. म्हणजे कर्मसिद्धांत हा नशिबाचा खेळ नाही तर नैतिक जबाबदारीचा नियम आहे. अगदी. याचा अर्थ आज समाजात जी गरिबी किंवा विषमता आहे ती लोकांच्या पूर्वकर्माचा परिणाम नाही, तर ती सध्याच्या अन्यायकारक सामाजिक राजकीय व्यवस्थेचा परिणाम आहे. काय बोललात? या विचाराने तर कर्मसिद्धांताला एक सामाजिक क्रांतीचं साधन बनवलं. अगदी तसंच आहे. आंबेडकरांना हाच मुद्दा महत्वाचा वाटतो. बुद्धांचा कर्मसिद्धांत हा एका क्रेडिट कार्ड सारखा आहे. क्रेडिट कार्ड? हो. मागच्या जन्माची कोणतीही थकबाकी नाही. तुम्ही आज जे विचार कराल, जी बोलाल आणि जी कृती कराल त्याचं बिल तुम्हाला याच महिन्यात याच आयुष्यात भरावं लागेल. इट्स अबाउट प्रेझेंट ॲक्शन्स अँड इमिजिएट कॉन्सिक्वेन्सेस. एक्झॅक्टली. नॉट अन इनहेरिटेड कॉस्मिक डेट. यामुळे शोषणाला दिले जाणारे धार्मिक समर्थनच ते नाकारतात. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. पण मग इथे एक गोंधळ निर्माण होतो. कोणता? जर आत्माच नाही तर मग पुनर्जन्म या शब्दाचा अर्थ काय? कारण बौद्ध परंपरेतही पुनर्जन्माचा उल्लेख येतो. हो, येतो. जर शरीर मेल्यानंतर काहीच उरत नाही तर पुन्हा जन्म कोण घेतं? हा एक विरोधाभास नाही का? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि बुद्धांनाही त्यांच्या काळात विचारला गेला होता. आंबेडकरांनी याचं खूप सुंदर स्पष्टीकरण दिलंय. काय? ते सांगतात की जेव्हा लोक बुद्धांना विचारायचे की माणूस मेल्यानंतर काय होतं, त्याचं अस्तित्व राहतं की नाही, तेव्हा बुद्ध शांत राहायचे. ते उत्तर देत नसत. नाही. याचं कारण असं की हा प्रश्न माणसाच्या सध्याच्या दुःखाच्या निवारणासाठी पूर्णपणे गैरलागू आहे. म्हणजे ते चर्चेला बगल देत होते? नाही, ते प्राधान्यक्रम ठरवत होते. त्यांनी एक प्रसिद्ध उदाहरण दिलंय. अच्छा. ते म्हणाले, समजा एखाद्या माणसाला विषारी बाण लागला आहे आणि तो वेदनेने तळमळतोय, तर तुम्ही आधी तो बाण काढून जखमेवर उपचार करणार की आधी हा बाण कोणी मारला, तो कोणत्या जातीचा होता, बाणाच्या टोकाला कोणतं विष होतं यावर चर्चा करत बसणार? बरोबर. उत्तर स्पष्ट आहे. आधी उपचार महत्वाचा. बुद्ध म्हणतात, जगात दुःख आहे हे सत्य आहे. या दुःखाला कारण आहे आणि ते कारण दूर करता येतं, बस. हेच आपलं पहिलं काम आहे. म्हणजे मृत्यूनंतर काय होतं या तात्विक चर्चेत अडकून पडू नका. अगदी. धम्माचा केंद्रबिंदू इहलोक आहे, परलोक नाही. म्हणजे जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष द्या, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय? जर चांगला पुनर्जन्म हे ध्येय नाही तर मग ध्येय काय? इथेच निर्वाण ही संकल्पना येते. हो. पण या शब्दाबद्दल खूप गैरसमज आहेत. सामान्यपणे त्याचा संबंध मृत्यूशी किंवा संपून जाण्याशी जोडला जातो, जो खूपच नकारात्मक वाटतो. हो. आणि हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण अनेकदा ऐकतो की दिव्याने निर्वाण प्राप्त केले, म्हणजे दिवा विझला. बरोबर. यामुळे लोकांना वाटतं की निर्वाण म्हणजे स्वतःला संपवून टाकणं, पण आंबेडकर ठामपणे सांगतात की हा अर्थ पूर्णपणे चुकीचा आहे. मग बरोबर अर्थ काय आहे? निर्वाण म्हणजे मृत्यू नाही, तर जिवंतपणे मिळणारी मानसिक मुक्ती आहे. मानसिक मुक्ती? हो.
बुद्धांनी सांगितलं की माणसाच्या मनात 3 प्रकारचे अग्नी सतत जळत असतात. लोभाचा अग्नी, द्वेषाचा अग्नी आणि मोहाचा किंवा अज्ञानाचा अग्नी. अच्छा. जोपर्यंत हे अग्नी जळत आहेत तोपर्यंत माणूस अशांत, अतृप्त आणि दुःखी राहतो. म्हणजे निर्वाण म्हणजे ही मनातली आग विझवणे. अगदी बरोबर. निर्वाण म्हणजे ही आग विझवणे आणि एक शांत, स्थिर, विवेकी आणि करुणापूर्ण मानसिक अवस्था प्राप्त करणे. वा. ही एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती वैचारिक गुलामगिरीतून स्वतःच्याच इच्छा आकांक्षांच्या तुरुंडातून मुक्त होते. हे मृत्यूनंतरचं बक्षीस नाही. तर याच आयुष्यात मिळवण्यासारखं स्वातंत्र्य आहे. जो अन्याय, हिंसा आणि अज्ञानापासून मुक्त होतो तो निर्वाण अनुभवतो. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे वैयक्तिक पातळीवर माणसाने स्वतःच्या मनावर विजय मिळवायचा. पण याचा समाजाशी काय संबंध? जर प्रत्येकजण फक्त स्वतःच्या मनातील आग विझवण्यात गुंतला तर समाजाचं काय? नाही. बुद्धांनी फक्त वैयक्तिक मुक्तीचाच मार्ग सांगितला की त्यांचा उद्देश त्याहून मोठा होता? निश्चितच. त्यांचा उद्देश खूप मोठा होता. त्यांचा अंतिम उद्देश होता एका नैतिक समाजाची निर्मिती, अ मॉरल सोसायटी. नैतिक समाज? कारण त्यांचं म्हणणं साधं आणि सरळ होतं. नैतिक व्यक्तींशिवाय नैतिक समाज बनू शकत नाही. आणि नैतिक समाजाच्या संरक्षणाशिवाय एकटी व्यक्ती नैतिक राहू शकत नाही. अगदी. हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणूनच त्यांनी पंचशील, अष्टांगिक मार्ग यांसारखी सामाजिक नैतिकतेची तत्वे दिली. करुणा, मैत्री, समता, सत्य, अहिंसा ही मूल्ये फक्त वैयक्तिक साधनेसाठी नाहीत, तर ती एका चांगल्या समाजाचा पाया आहेत. आता इथे खूप रंजक जोडणी आहे. आंबेडकर बुद्धधम्म आणि लोकशाही यांच्यात एक थेट नातं जोडतात. हो, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. हे मला खूप महत्वाचं वाटतं. राजकीय लोकशाही आणि 2500 वर्षांपूर्वीचा धम्म यांचा संबंध त्यांनी कसा लावला? आंबेडकर सांगतात की बौद्ध संघाची म्हणजे मोनॅस्टिक ऑर्डरची जी कार्यपद्धती होती ती लोकशाहीचा एक उत्तम नमुना होती. अच्छा. कशी? संघात कोणताही निर्णय एका व्यक्तीच्या, अगदी बुद्धांच्याही इच्छेने घेतला जात नसे. मग कसा घेतला जायचा? प्रत्येक महत्वाच्या विषयावर भिक्षूंच्या सभेत मोकळी चर्चा व्हायची, मतदान व्हायचं आणि जो बहुमताचा निर्णय असेल तो सर्वांना मान्य करावा लागायचा. अरे वा. तिथे व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रत्येकाला आपलं मत मानण्याचा अधिकार आणि कायद्याचं राज्य ही तत्वे होती. नियम सर्वांसाठी समान होते. बुद्धांनी स्वतःलाही कधी नियमांपेक्षा मोठे मानले नाही. कधीच नाही. पण आंबेडकर हे आधुनिक भारतासाठी महत्वाचं का मानतात? कारण आंबेडकरांच्या मते भारतात केवळ राजकीय लोकशाही असून चालणार नाही. म्हणजे फक्त निवडणुका घेऊन किंवा संसद चालवून लोकशाही टिकणार नाही, जोपर्यंत समाजात जात, धर्म, लिंग यावर आधारित विषमता आहे. जोपर्यंत लोकांच्या मनात एकमेकांबद्दल बंधुभाव, फ्रॅटर्निटी नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही कधीही यशस्वी होणार नाही. त्यांच्या मते बौद्ध संघाने दिलेल्या नैतिक आणि सामाजिक समतेचा पाया हाच खऱ्या लोकशाहीचा आधार बनू शकतो. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. इतका प्रगल्भ, तार्किक आणि मानवकेंद्री विचार असूनही भारतातून बौद्ध धम्म जवळपास नाहीसा कसा झाला? हे खूप मोठं आणि दुःखद कोड आहे. यावर आंबेडकरांचं विश्लेषण काय आहे? हो, आणि यावर आंबेडकर अत्यंत स्पष्टपणे आणि कठोरपणे लिहितात. ते म्हणतात की बौद्ध धम्माचा ऱ्हास नैसर्गिक नव्हता, तर तो पद्धतशीरपणे घडवून आणला गेला. पुष्यमित्र शुंगासारख्या राजांपासून ते पुढे अनेकांनी बौद्ध संघांवर आणि विचारांवर थेट हल्ले केले. म्हणजे विहार उद्ध्वस्त केले गेले, हजारो विहार उद्ध्वस्त केले गेले, भिक्षूंच्या कत्तली झाल्या आणि बौद्ध साहित्य जाळून टाकण्यात आलं. हा तर केवळ एका धर्मावरचा हल्ला नव्हता. अजिबात नाही. तो समता, विवेक आणि स्त्री स्वातंत्र्याच्या विचारांवरचा हल्ला होता. म्हणजे आपण केवळ एक धर्म नाही, तर एक सामाजिक सुधारणेची मोठी संधी गमावली, असं आंबेडकरांना म्हणायचं आहे. अगदी. ते स्पष्टपणे म्हणतात की बौद्ध धम्माच्या ऱ्हासानंतरच भारतात जातीव्यवस्था अधिक कठोर आणि क्रूर बनली. स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आणि समाज पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकला. त्यांच्या मते भारताच्या सामाजिक अधःपतनाचे मूळ बौद्ध धम्माच्या नाशात आहे. या सगळ्या चर्चेनंतर हे अगदी स्पष्ट होतं की बाबासाहेबांनी इतक्या सखोल अभ्यासानंतर बुद्ध धम्म का निवडला. हो. हा केवळ एका धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार नव्हता. अजिबात नाही. तो एका अन्यायकारक आणि विषमतावादी सामाजिक व्यवस्थेचा त्याग होता. आणि मानवी प्रतिष्ठा, समता आणि विवेकावर आधारलेल्या जीवनमार्गाचा स्वीकार होता. अगदी. 1956 साली नागपूरमध्ये लक्षावधी अनुयायांसह धम्म स्वीकारून त्यांनी एक शांततामय सामाजिक क्रांती घडवली.
त्यांना बुद्धधम्मामध्येच विज्ञाननिष्ठा, करुणा आणि लोकशाही मूल्यांचा संगम दिसला. जो त्यांना आधुनिक भारतासाठी आवश्यक वाटत होता. आजच्या जगात जिथे हिंसा, द्वेष, आर्थिक विषमता आणि चुकीची माहिती यांचा इतका सुळसुळाट आहे, तिथे बुद्धांचे हे विचार किती महत्वाचे वाटतात. आंबेडकर तर म्हणायचे की बुद्धधम्म हा भविष्याचा धम्म आहे. भविष्याचा धम्म? हो, कारण तो कोणत्याही अंतिम ग्रंथाला किंवा प्रेषिताला मानत नाही. तो तुम्हाला विचार करायला शिकवतो, प्रश्न विचारायला प्रोत्साहन देतो. तो सांगतो की द्वेषाचे उत्तर द्वेषाने देऊ नका, तर प्रज्ञा आणि करुणेने द्या. शोषणाच्या जागी समता आणि अंधश्रद्धेच्या जागी विवेक स्वीकारा. तो बदल स्वीकारतो आणि मानवाला केंद्रस्थानी ठेवतो. हो, आजच्या गुंतागुंतीच्या जगासाठी यापेक्षा अधिक समर्पक मार्गदर्शन असूच शकत नाही. तर मग या संपूर्ण ग्रंथाचा आणि आपल्या या 3 भागांच्या चर्चेचा अंतिम सार काय आहे? हा ग्रंथ फक्त बुद्धांची माहिती देतो की त्याहून अधिक काहीतरी सांगतो? हा ग्रंथ बुद्धचरित्र नाही, तर मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे, असं आंबेडकर म्हणतात. मानवमुक्तीचा जाहीरनामा. हो, हा धर्मग्रंथ नाही, तर एक जीवन ग्रंथ आहे. तो तुम्हाला तयार उत्तर देत नाही, तर उत्तर शोधण्यासाठी सक्षम बनवतो. तो पूजेपेक्षा प्रज्ञेला आणि श्रद्धेपेक्षा शील म्हणजे नैतिक आचरण आणि विवेकाला महत्त्व देतो. हा ग्रंथ माणसाला विचार करायला, प्रश्न विचारायला आणि अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने उभे राहायला शिकवतो. अगदी. ही चर्चा खरोखरच खूप विचारांना चालना देणारी ठरली. या 3 भागांमधून आपण बुद्धांच्या विचारांची खोली आणि डॉक्टर आंबेडकरांची तेज नजर पाहिली. हो. जर आमचे हे प्रयत्न आवडले असतील आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या पुस्तकांचा सार सोप्या भाषेत ऐकत राहायचा असेल, तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या संपूर्ण चर्चेचा समारोप एका वाक्यात करायचा झाल्यास, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सांगतो की मानव हा देवापेक्षा मोठा आहे. मोठा आहे का? कारण तो विवेक करू शकतो आणि प्रेम करू शकतो. तो स्वतःच्या आणि समाजाच्या समस्या स्वतःच्या बुद्धीने आणि एकत्रित प्रयत्नांनी सोडवू शकतो. म्हणजे बुद्धांचा धम्म हा दुःखमुक्तीचा, समतेचा, करुणेचा, विवेकाचा आणि अंतिमतः मानवमुक्तीचा मार्ग आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धांना केवळ आध्यात्मिक गुरु म्हणून नाही, तर एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून आपल्यासमोर ठेवले. बरोबर. त्यांनी जसा विवेक आणि नैतिकता सामाजिक प्रश्नांसाठी वापरली, तशी आज आपण आपल्या समाजातील समस्यांवर, मग ती जातीय विषमता असो, आर्थिक शोषण असो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास असो, यावर लागू करण्याचा विचार करू शकतो का? नक्कीच विचार करायला हवा. पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढच्या भागात तुमचेच आवडते पुस्तक असेल.